नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कोवळ्या दुधापासून खरवस बनवून दाखवणार आहे। पहिल्या दिवसाचं दूध आहे। तर मी तुम्हाला साहित्य हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य 1 लिटर कोवळं दूध आहे। आमच्या दूधवाल्याची गाय वेली ना, त्याने पहिल्याच दिवसाचं दूध दिले। तर आता त्यासाठी लागतंय थोडंसं मीठ, चिमूटभर मीठ पाहिजे, 1 चमचा वेलची आणि 1 वाटी साधारण पाव किलो साखर आणि पाव लिटर आपलं साधं दूध घ्यायचं म्हशीचं। तर मी आता ते तुम्हाला हे बघा, साखर याच्यात टाकू, आपण हे दूध पण टाकू आणि असं मिक्स करून घ्यायचं चांगलं। वेलची पण टाकू त्याच्यातच, म्हणजे मिक्स होईल चांगली। आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घेतलंय। हे चांगलं असं ढवळून घ्यायचं, साखर पण विरघळली पाहिजे। आणि मग आपण कुकरला लावायचं, ते 3 शिट्ट्या घ्यायच्या कुकरला आणि थोडा वेळ 5 मिनिट बारीक गॅसवर शिजवायचा, म्हणजे चांगल्या वड्या पडतात त्याच्या। हे बघा, आता साखर चांगली विरघळली। आता आपण 2 डब्यांनी, जास्त आहे ना ते एका डब्यात बसत नाही म्हणून, तर आता सांडेल म्हणून मी अगोदर रिकामाच डबा ठेवते आणि मग त्यामध्ये आपण हे ओतू। आता अजून एक दुसऱ्या डब्यात ठेवते। आता गॅस चालू केलाय। आता आपण याच्यावर असं झाकण ठेवू आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि थोडा वेळ असं 3 शिट्ट्या घेऊन थोडा वेळ 5 मिनिट बारीक गॅसवर शिजवायचं, म्हणजे छान अशा कडक कडक हे होतात वड्या। आता कुकर थंड झालाय, आता आपण उघडून बघू आपली खरवस कशी तयार झाली। हे बघा, सुरीला नाही चिकटत, म्हणजे छान झाली। आता आपण खाली थोडंसं पाणी ठेवायचं, असं 1 ग्लास पाणी टाकायचं आणि त्यामध्ये आपण हे आता 2 डबे ठेवलेले। हे बघा, छान झाली खरवस। थांबा, मी तुम्हाला ना कापून दाखवते। थोडा वेळ आपण ना असे डबा थंड होऊन देऊ, म्हणजे मग ताटामध्ये काढता येईल। हे बघा, आपण आता असं डब्यात घेतो, डबा उलटा करू आणि खरवस काढून घेऊ। आता हे पाणी आहे ना, पाणी थोडंसं सुटतं, ते असं साईडला ओतून घेऊ आणि मग आपण त्याच्या वड्या काढू। हे ना वेलची पावडर आहे, ती तळाला जाऊन बसली ना। बघा किती छान खरवस झाली, घट्ट झाली चांगली। खूप सोपी आहे। 1 लिटर दूध, आपण त्याच्यात पाव लिटर आपलं म्हशीचं दूध टाकायचं आणि याला थोडं पाणी सोडायचं। हे बघा, छान वड्या झाल्या। वड्या तयार झाल्या। 1 लिटरच्या 1 किलोपेक्षा जास्त खरवसच्या वड्या तयार झाल्या आणि खूप छान झाल्या, घट्ट झाल्या चांगल्या। तर तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।